6 जण विमानामध्ये होते, 6वी व्यक्ती दादा होते। जी बॉडी तिथं सापडली ती दादांची नव्हतीच। मुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता। हा अपघात 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ घडला आणि त्यांच्यासह काही अन्य लोकही मरण पावले होते। तर रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दावा केला की अजित पवार यांचा विमान अपघात केवळ अपघात नाही, ते 100% घात असू शकतो। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। काही लोकांनी भावनिक होऊन काही व्हिडिओ टाकलेत। ते व्हिडिओ कसे आहे की दादा परत येतील, दादा आज येतील, उद्या येतील। मला त्यांना सांगायचं आहे की आज जर दादा परत आले तर मी सुद्धा त्यांना घट्ट मिठी मारेल। कधीपर्यंत? जेव्हा दादांचा एक स्वेटर तो सुद्धा जळलेला, त्यांची चप्पल, त्यांचं घड्याळ जे दररोज ते घालायचे आणि ते घड्याळ दादा कधी पण त्यांचा जो वेळ असतो ते 15 मिनिटं पुढे ठेवायचे। 9 वाजले त्या घड्याळात वाजले होते आणि ते जळलेलं घड्याळ बंद पडलेलं तिथं मी बघितलं आणि जे कोणी तिथं बघत होते त्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू होतं, कोणी निशब्द झाले होते, कोणाला काहीच बोलता येत नव्हतं। त्यामुळे मला सर्व लोकांना एवढंच सांगायचंय की जी घटना झाली नाही, जे दादांना झालं नाही आपल्या सर्वांना वाटतं तसं नसून ही घटना झाली आहे आणि आज दादा आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा विचाराने ते आपल्या सर्वांबरोबर आहेत।